वेलकम ऑल ऑफ यू. आजच्या ह्या आपल्या लेक्चरमध्ये आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 मध्ये एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन हे कशा पद्धतीने केलं जातं ह्याचा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ह्याच्या अगोदर आपण एरोबिक आणि एनारोबिक रेस्पिरेशन ही प्रोसेस कशा पद्धतीने केली जाते हे आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ओके, तर रेस्पिरेशन हे दोन प्रकारांनी होत असतं. एक आहे एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरं आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजनचा यूज केला जातो आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये विदाउट युजिंग ऑक्सिजन व्हेन द रेस्पिरेशन इज टेक्स प्लेस इट इज कॉल्ड एज अ अनएरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी बघा प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ द कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. बघा व्हेन वी कंझ्युम द फूड मटेरियल, ज्यावेळेस आपण अन्न खात असतो त्या अन्नामध्ये आपल्याला हे इसेन्शियल हे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. तर लिपिड्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि प्रोटीन्स आहेत. बघा ज्यावेळेस कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्शन या ठिकाणी ग्लायकोलिसिस मध्ये होणार आहे. ओके, कार्बोहायड्रेट्स इट मेनली कन्सिस्ट ऑफ व्हेरियस दॅट द टाइप्स. तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. तर मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड्स हे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये. ओके, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड्स. तर कार्बोहायड्रेट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं, ह्याचं रूपांतर, ह्याचं जे कन्व्हर्शन आहे ग्लायकोलिसिस मार्फत. ओके, इथं ग्लुकोज मॉलिक्युल्स काय होणार आहेत, त्याचं ब्रोकन डाऊन होणार आहे बाय युजिंग द ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या सहाय्यानं ग्लुकोज मॉलिक्युल्स हे स्टेप वाईज ब्रेक केले जातात. ओके, इट इज कन्व्हर्टेड इनटू द पायरुविक ऍसिड, PA पा म्हटलं त्याला. एक जो ग्लुकोज मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामार्फत दोन पायरुविक ऍसिड तयार केले जातात. Okay, pyruvic acid is converted into a acetyl coenzyme. This acetyl coenzyme goes into the Krebs cycle. Krebs cycle मध्ये जाते माइटोकॉन्ड्रिया मध्ये ही पुढची प्रोसेस केली जाते. and with the help of that the carbon dioxide, water molecule and the ATP that is the energy formation is takes place. हे आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहेच. तर ज्यावेळेस लिपिड मार्फत ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये आपण कुठलेही फूड मटेरियल घेत नाहीये, वेन वी आर इन हंगर कंडिशन, आपल्याला भूक लागलेली असते परंतु आपण नाही जेवलो, किंवा फास्टिंग सीझन मध्ये, फास्टिंग पिरियड मध्ये जे आपल्या बॉडीमध्ये साठवलेलं जे लिपिड आहे त्याचं डायरेक्ट कन्व्हर्शन ह्या ठिकाणी कशामध्ये केलं जातं, ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये केलं जातं. बघा मोस्टली ग्लुकोज ज्यावेळेस आपण अन्न खातो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असणार आहेत. दिस कार्बोहायड्रेट्स आर कन्व्हर्टेड इनटू दिस by process of glycolysis by various enzymes, pyruvic acid, acetyl coenzyme, Krebs cycle. तर ह्या स्टेप वाइज ह्या ठिकाणी ब्रेकडाऊन केलं जातं बाय युजिंग द व्हेरियस एन्झाइम्स. ह्या ठिकाणी त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं आणि ह्याच्या मार्फत तुम्हाला कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्युल्स आणि एनर्जी मिळत असते. परंतु इथं मात्र ह्या दोन स्टेप्स इथं काय असणार आहेत, ऍबसेंट आहेत. कारण की हे लिपिड आहे, ह्या लिपिडचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं जातं, फॅटी ऍसिड्स मध्ये केलं जातं. ओके, लिपिड हे जे मॉलिक्युल्स आहेत ते खूप या ठिकाणी कशाच्या स्वरूपात असणार आहेत, दीज आर इन द फॉर्म ऑफ द फॅट. ओके, आपल्या बॉडीमध्ये कुठेही लिव्हर मध्ये किंवा मसल्स मध्ये हे फॅट जे आहे ते साठवून ठेवलेलं असतं. ठीक आहे, ज्या वेळेस आपण भुकेलेला असतो किंवा फास्टिंग पिरियड असतो, अन्न घेत नाहीये, ग्लुकोज आपण खाणार नाही आहोत, कार्बोहायड्रेट आपण खाणार नाही आहोत, मग एनर्जी आपल्याला कशी मिळत असते, तर ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी काय असते, साठवून राहिलेली असते. लिपिडचा उपयोग ह्या ठिकाणी एनर्जी तयार करण्यासाठी केला जातो. म्हणजेच काय, फॅटी ऍसिड्स आर कन्व्हर्टेड इनटू डायरेक्टली इनटू द ऍसिटिल कोएन्झाइम अँड देन थ्रू द माइटोकॉन्ड्रिया. क्रेब सायकल मध्ये ही प्रोसेस पुढची चालू राहते आणि कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, वॉटर मॉलिक्युल्स आणि एनर्जी फॉर्मेशन ह्या ठिकाणी केलं जातं. तसंच ह्या ठिकाणी प्रोटीन्स आर नथिंग बट मेड अप विथ हेल्प ऑफ अमायनो ऍसिड्स. ह्या ठिकाणी लॉंग चेन ऑफ अमायनो ऍसिड्स ह्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहेत. ओके, प्रोटीनचं कन्व्हर्शन या ठिकाणी अमायनो ऍसिड मध्ये केलं जातं आणि अमायनो ऍसिड्स मार्फत डायरेक्टली ऍसिटिल कोएन्झाइम्स हे तयार केले जातात बाय युजिंग द व्हेरियस एन्झाइम्स. इथं वेगवेगळे एन्झाइम्स वापरले जातात अँड बाय युजिंग द व्हेरियस एन्झाइम्स दिस अमायनो ऍसिड इज कन्व्हर्टेड इनटू अ ऍसिटिल कोएन्झाइम A. ओके, अँड देन with the help of the Krebs cycle, that is by using the mitochondria, the CO2, water molecules and energy formation is takes place. तर ही सगळी प्रोसेस कशा मार्फत केली जाते, एरोबिक रेस्पिरेशन मार्फत. that is by using the ऑक्सिजन मार्फत किंवा in the presence of oxygen, this carbohydrates, proteins and fats
दीज आर कन्वर्टेड इनटू अ एनर्जी. कार्बन डायऑक्साईड हे बाहेर फेकले जातात, मॉइश्चर आहे हे सुद्धा उच्छवासासाठी द्वारे आपण बाहेर फेकून देतो आणि एनर्जी जी आहे ती साठून ठेवली जाते एनर्जी करन्सीच्या स्वरूपात, म्हणजेच काय एटीपीच्या स्वरूपात आपल्या बॉडीमध्ये ही साठून राहते. ठीक आहे. तर नेक्स्ट टाइप आहे बघा, ह्याच्याशी रिलेटेड दुसरा आणखीन एक चार्ट मी बनवलेला आहे. तर एनारोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज वेल ॲज विथ द हेल्प ऑफ अ सेल्स. बघा एनारोबिक रेस्पिरेशन हे सेल्युलर रेस्पिरेशन आहे. विदाउट ऑक्सिजन या ठिकाणी रेस्पिरेशन केलं जातं आणि एनर्जी फॉर्मेशन ही केली जाते. तर बघा या ठिकाणी ज्या वेळेस ग्लुकोज मॉलिक्यूल जे आहेत, ओके, दिस ग्लुकोज मॉलिक्यूल्स these are mainly broken down by using the various enzymes by the process of glycolysis. आता या ठिकाणी ग्लायकोलिसिस मध्ये तुम्ही ऑलरेडी स्टडी केला आहे ईएमपी पाथवे. ईएमपी पाथवे म्हणजेच काय, एम्डेन, मेयरऑफ आणि पॅर्नस ह्या 3 सायंटिस्टनी हा जो ईएमपी पाथवे ह्याचा शोध लावलेला आहे. ह्याच्यामध्ये ह्या ग्लायकोलिसिस टेक्निकमध्ये वेगवेगळे एन्झाईम्स यूज केले जातात आणि ह्या एन्झाईम्स मार्फत काय होणार आहे, ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन केलं जातं आणि एनर्जी फॉर्मेशन या ठिकाणी केली जाते. तर बघा जे ग्लायकोलिसिस मार्फत परत इथं पीए म्हणजे पायरुविक ऍसिड तयार होणार आहे. ओके, अँड इट इज कन्वर्टेड दिस पायरुविक ऍसिड. आता इथं मात्र काय होणार आहे, विदाउट ऑक्सिजन आहे, म्हणजे इथं मात्र फर्मेंटेशन होणार आहे. तर ह्या ठिकाणी ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन ह्या 2 महत्त्वाच्या प्रोसेस ह्या अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये केल्या जातात. Mostly in the various types of the microbes as well as in the bacteria, they can't respire with the help of the oxygen. They don't require any oxygen, and that's why here the respiration of the microbes as well as the various types of the bacteria, these are takes place by using the in the absence of the oxygen. बघा या ठिकाणी जे डिफरंट प्रोडक्ट्स आहेत, व्हिनेगर आहे, व्हिटॅमिन्स आहेत, ओके, तर हे ह्या ठिकाणी तयार केले जातात बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. ओके, सो ही जी प्रोसेस आहे फर्मेंटेशनची प्रोसेस जी आहे त्यासाठी वेगवेगळे मायक्रोब्स वापरले जातात. ओके, सो दीज मायक्रोब्स दीज आर युजफुल टू फॉर्मेशन ऑफ द व्हेरियस बाय प्रोडक्ट्स. म्हणजे इथं विटॅमिन्स बघा, विटॅमिन ए असेल, बी, सी, हे जे विटॅमिन्स आहेत ते विटॅमिन्स आपल्याला बाजारामध्ये टॅबलेट स्वरूपात मिळतात. ह्याचं कारण काय आहे की ह्याचं प्रोडक्शन करण्यासाठी वेगवेगळे मायक्रोब्स वापरले जातात. येते का लक्षात? तर ह्या मायक्रोब्सच्या सहाय्यानं हे जे प्रोडक्ट्स आहेत, व्हिनेगर असेल किंवा हे जे विटॅमिन्स आहेत हे तयार केले जातात. ठीक आहे. सो दीज आर नथिंग बट मेड अप ऑफ विथ हेल्प ऑफ द व्हेरियस मायक्रोब्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस दिस प्रोसेस इट इज कन्वर्टेड इनटू अ पायरुविक ऍसिड. आता बघा आपल्या वेगवेगळे जे फूड प्रोडक्ट्स मध्ये तर या ठिकाणी पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्शन या ठिकाणी फर्मेंटेशनच्या सहाय्यानं अल्कोहोल मध्ये केलं जातं. बघा तुम्ही हे ज्यावेळेस जे काही फ्रूट ज्यूस आहे ते फ्रूट ज्यूस जर तुम्ही बॉटलीमध्ये बंद अवस्थेमध्ये ठेवलात तर तिथं काय होणार आहे, बाय युझिंग द व्हेरियस मायक्रोब्स या ठिकाणी त्याचं फर्मेंटेशन केलं जातं आणि फर्मेंटेशन झाल्यामुळं ह्याचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं जातं, अल्कोहोलमध्ये होणार आहे. ओके, सो हिअर दिस अल्कोहोल as well as it is converted into yeast. त्याचं रूपांतर इथं जो प्रोडक्ट आहे ईस्ट मध्ये होणार आहे. ह्या ईस्टचा उपयोग मोस्टली बेकरी प्रोडक्ट मध्ये केला जातो. जे काही ब्रेड जे आहेत ते बेक करण्यासाठी, ब्रेड फुगवण्यासाठी, ओके, डॉट तयार करण्यासाठी, ओके, जो काही डो आहे तो तयार करण्यासाठी ह्या ईस्टचा या ठिकाणी वापर केला जातो. आणि आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काय होणार आहे, ज्यावेळेस आपण हा एक्सरसाइज करतो बघा, ज्यावेळेस आपण एक्सरसाइजला जातो त्यावेळेस मसल्स मध्ये काय होतं, थोडंसं दुखायला लागतं, पेन व्हायला लागतं. ओके, हात पाय किंवा जे पाय आहेत ते दुखायला लागतात. ह्याचं कारण काय आहे, मसल्स मध्ये लॅक्टिक ऍसिड साठून राहतं. बघा ग्लायकोलिसिस, पायरुविक ऍसिड, फर्मेंटेशन केलं जातं, लॅक्टिक ऍसिड फॉर्मड, मसल्स मध्ये लॅक्टिक ऍसिड काय होतं, साठून राहतं. आणि मग ह्या लॅक्टिक ऍसिड्स हे कशामध्ये बघा, इरिथ्रोसाइट्स म्हणजेच काय, जे आरबीसीज आहेत, ब्लड सेल्स आहेत आणि मसल सेल्स आहेत, तर ह्या ठिकाणी काय होणार आहेत, ॲज अ एनर्जी म्हणून त्या ठिकाणी दिले जातात, प्रोव्हाइड केले जातात. सो हिअर बाय दिस प्रोसेस द फॉर्मेशन किंवा या ठिकाणी काय केलं जातं, हे जे पायरुविक ऍसिड जे आहेत ते ग्लायकोलिसिस मार्फत तयार केले जातं अँड इट इज मेनली कन्वर्टेड इनटू अ ऑर्गॅनिक ऍसिड as well as in the form of the alcohol as well as this
by this process again, this technique, that is by the process of fermentation, it is again converted into a lactic acid. आपल्या बॉडीमध्ये मसल्समध्ये हे साठून राहतं. ठीक आहे. तर ही जी प्रोसेस आहे ती खूप महत्त्वाची आहे. हा जो चार्ट आहे त्या स्क्रीनशॉट काढा आणि ह्याच्याशी रिलेटेड एक्झामला तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन हे विचारले जातात. तर इथं काही जागा इथं ब्लँक ठेवली जाते आणि हे तुम्हाला काय केलं जातं, ब्लँक फिल इन द ब्लँक्स असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. काही जे कॉलम्स आहेत ते ब्लँक ठेवले जातात आणि तुम्हाला या ठिकाणी काय करायचं ते फिल करायचं असतं. अशा टाईपचे क्वेश्चन्स हे डेफिनेटली बोर्ड एक्झामला हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर हा चार्ट आहे तो चार्ट व्यवस्थित लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा आणि चार्ट लिहून घ्या. So there is one question in your book, page number 16. वरती काही क्वेश्चन आहेत बघा. Which type of cellular respiration perform complete oxidation in glucose? So correct answer काय असणार आहे बघा. Which type of cellular respiration? So you know about that, with the help of the mitochondria, the complete oxidation of the glucose it is mainly takes place. आता या ठिकाणी करेक्ट आन्सर काय असणार आहे, एरोबिक रेस्पिरेशन. बघा एरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म्स द कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. या ठिकाणी एरोबिक रेस्पिरेशन बघा, एरोबिक रेस्पिरेशन इनकम्प्लीट रेस्पिरेशन केलं जातं बिकॉज हिअर in various types of the microbes as well as by using the certain type of the bacteria, incomplete respiration is takes place, but by aerobic respiration complete oxidation of the glucose is mainly takes place, and that's why here carbon dioxide, water molecules and ATP, that is the energy production is takes place. Next question है बघा, which cell organelle is necessary for complete oxidation of glucose? करेक्ट आन्सर काय असणार आहे, कुठल्या सेल ऑर्गनलीमध्ये कंप्लीट ऑक्सिडेशन केलं जातं, तर करेक्ट आन्सर असणार आहे माइटोकॉन्ड्रिया. ओके, बिकॉज माइटोकॉन्ड्रिया इज द एनर्जी करन्सी ऑफ सेल और इट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल, अँड हिअर इनसाइड द माइटोकॉन्ड्रिया काय केलं जातं, एनर्जी साठवून ठेवली जाते. बघा आपल्या बॉडीमध्ये जर एटीपी म्हणजेच काय माइटोकॉन्ड्रियाचा जर नंबर कमी झाला म्हणजेच काय, प्रत्येक सेलमध्ये ठराविक माइटोकॉन्ड्रियाचा नंबर असतो आणि समजा जर माइटोकॉन्ड्रियाचा नंबर कमी झाला म्हणजे एनर्जी त्या ठिकाणी काय होणार आहे, लेस केली जाते. मोर अमाउंट ऑफ द एनर्जी त्या ठिकाणी तुम्ही काय असणार आहे, एनर्जेटिक असणार आहे. तुम्हाला तुमचं जे डेली वर्क असणार आहे ते करण्यासाठी अगदी एनर्जी मिळत असते, ताकद मिळत असते. ह्याचं कारण काय आहे, सेल्समध्ये माइटोकॉन्ड्रियाची संख्या काय असणार आहे, जास्त असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. आता जे वेगवेगळे फूड कंपोनंट्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे फूड कंपोनंट आहे ते आहे प्रोटीन्स. ओके, सो फ्रॉम द प्रोटीन्स वी डेफिनेटली गेट एनर्जी. सो यू नो अबाउट दॅट द मॅक्रोमॉलिक्युल्स दीज आर मेनली फॉर्म्ड टुगेदर बाय जॉइनिंग नंबर ऑफ अमायनो ॲसिड्स. या ठिकाणी ज्या वेळेस नंबर ऑफ अमायनो ॲसिड्स like this, these are joins with each other by a polysaccharide chain. बघा या ठिकाणी पॉलिसॅकराइड चेनच्या सहाय्याने हे अमायनो ॲसिड्स काय केले जातात, एकमेकांना अटॅच केले जातात, अँड विथ द हेल्प ऑफ दॅट द अमायनो ॲसिड चेन विच इज मेनली फॉर्म्ड हिअर. प्रोटीन्स आर विच आर ॲनिमल इन ओरिजिन. बघा आपल्याला वेगवेगळे जे ॲनिमल प्रोडक्ट्स आहेत, एग्ज असतील, मिल्क असणार आहे किंवा मीट आहे. ओके, जे वेगवेगळे ॲनिमल्सचं जे फूड प्रोडक्ट्स त्यांचं जे मीट आहे त्याच्यामार्फत, चिकन आहे, तर ह्याच्या मार्फत तुम्हाला काय मिळणार आहे, डायरेक्ट एनर्जी मिळत असते, रिच अमाऊंट ऑफ द प्रोटीन्स मिळत असतात. तर हे कुठले आहेत, दीज आर नथिंग बट द फर्स्ट क्लास प्रोटीन्स, ॲनिमल इन ओरिजिन. द प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन इट इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट क्लास प्रोटीन. बघा एग मध्ये प्रेझेंट असणारं अल्ब्युमिन, एग मध्ये जे अल्ब्युमिन आहे तर त्याच्यामध्ये रिच अमाऊंट ऑफ द प्रोटीन्स हे प्रेझेंट असणार आहेत. एक अल्ब्युमिन त्याला म्हणतो आपण. ओके, ब्लड मध्ये प्रेझेंट आहे प्रोटीन्स इन व्हेरियस टाइप्स ऑफ द फूड प्रोडक्ट्स, इन व्हेरियस टाइप्स ऑफ द अदर प्रोडक्ट्स ऑल्सो. तर ह्याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण सगळ्यात जास्त प्रेझेंट असतं, तर त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हटलं जातं. इथं
स्टार मार्क करून घ्या. ह्याच्यावरती डेफिनेटली तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. विच टाइप ऑफ द प्रोटीन इज फर्स्ट क्लास प्रोटीन? करेक्ट आन्सर असणार आहे प्रोटीन्स ऑफ एनिमल इन ओरिजिन. इट इज अ फर्स्ट क्लास प्रोटीन. एनर्जी यील्ड पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. एका ग्रॅम प्रोटीन पासनं तुम्हाला किती किलो कॅलरीज या ठिकाणी एनर्जी मिळणार आहे? तर 4 किलो कॅलरीज. वी गेट अ एनर्जी. इट इज अबाउट अ 4 किलो कॅलरी. डायजेशन ऑफ प्रोटीन्स. आफ्टर डायजेशन द प्रोटीन्स आर कन्वर्टेड इनटू अ अमायनो ऍसिड्स. आता हे प्रोटीन्स आहेत, तर ह्याचं डायजेशन झालं, हे ब्रोकन डाऊन झालं, तर ह्याच्या मार्फत तुम्हाला काय मिळणार आहे? डायरेक्टली वी गेट अ डिफरंट अमायनो ऍसिड्स. Amino acids are absorbed in body and transported up to each organ and cell via blood. बघा हे जे अमायनो ऍसिड्स जे आहेत, हे अमायनो ऍसिड्स when we get the food particles, ज्यावेळेस आपण फूड पार्टिकल्स खात असतो, डायरेक्टली विथ हेल्प ऑफ दॅट वी गेट एनर्जी, वी गेट अ प्रोटीन्स. आता प्रोटीन्स पूर्ण आपल्या बॉडीमध्ये काय करायचे आहेत? स्प्रेड करायचे आहेत, ट्रान्सपोर्ट करायचे आहेत. मग ह्यासाठी जे काही ट्रान्सपोर्टिंग मीडिया जो आहे तो काय आहे? ब्लड आहे. तर ब्लड मध्ये प्रेझेंट असणारे जे काही आरबीसीज आहेत, ओके, तर त्या आरबीसी मध्ये प्रेझेंट असणारं जे काही हिमोग्लोबिन आहे, ओके, तर त्याच्या मार्फत काय केलं जातं? हे ब्लड जे आहे हे आपल्या बॉडीमध्ये पाठवलं जातं. दॅट इज फ्रॉम वन प्लेस टू दी अनदर प्लेस. दॅट इज वन ऑर्गन as well as with the help of the one cell to the another cell. ब्लड मार्फत डायरेक्टली काय होणार आहे? ट्रान्सपोर्टेशन ऑफ दी अमायनो ऍसिड्स these are takes place. ग्लुकोनिओजेनेसिस. दिस प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यावरती तुम्हाला डेफिनेशन विचारले जाऊ शकते. बघा ग्लुकोनिओजेनेसिस, इट इज द कन्वर्शन ऑफ एक्सेस प्रोटीन इनटू अ व्हेरियस द इसेन्शियल सबस्टन्सेस. या ठिकाणी जे इसेन्शियल सबस्टन्सेस आहेत दॅट इज इन द फॉर्म ऑफ दी ग्लुकोज. बघा कन्वर्शन ऑफ एक्सेस प्रोटीन इनटू द ग्लुकोज, इट इज कॉल्ड एज अ ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुकोनिओजेनेसिस, ग्लुकोज तयार होणं, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन, ग्लुकोजचं फॉर्मेशन होणं, यालाच काय म्हटलं जातं? ग्लुकोनिओजेनेसिस. नेक्स्ट आहे रुबिस्को. रुबिस्को इट इज प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट अँड इट इज अ मोस्ट अबंडंट प्रोटीन विच इज प्रेझेंट इन नेचर. आता रुबिस्कोचा लॉंग फॉर्म काय आहे? बघा रायबिलोज बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज और ऑक्सिजनेज. ओके, इट इज मेनली युजफुल फॉर, इट इज एन एन्झाइम अँड इट इज युजफुल फॉर फोटोसिंथेसिस. हे एन्झाइम आहे आणि ह्या एन्झाइमचा उपयोग या ठिकाणी फोटोसिंथेसिस साठी केला जातो. ओके, सो हियर फॉर द फॉर्मेशन और बाय विथ हेल्प ऑफ द प्रोटीन्स, ह्या ठिकाणी वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा ह्या ठिकाणी अमायनो ऍसिडचं फॉर्मेशन ह्या ठिकाणी केलं जातं. बघा मायक्रोमॉलिक्युल्स दीज आर फॉर्मड बाय द जॉईनिंग टुगेदर ऑफ मेनी अमायनो ऍसिड्स. या ठिकाणी वेगवेगळे अमायनो ऍसिड्स एकत्रित आणले जातात आणि ह्याच्या मार्फत प्रोटीनचं फॉर्मेशन होतं. प्रोटीन्स which are animal in origin, it is called as a first class protein, and energy yield per gram protein is about a 4 kilocalorie. Digestion of proteins, it is converted into amino acid. प्रोटीनचं डायजेशन झाल्यानंतर अमायनो ऍसिड मध्ये त्याचं कन्वर्शन केलं जातं. अमायनो ऍसिड्स आर absorbed in the body and transported up to the each organ and cell with the help of the blood. बघा जे काही अमायनो ऍसिड हे absorb केलं जातं, ह्या अमायनो ऍसिड्सचं ट्रान्सपोर्टेशन हे वेगवेगळ्या ऑर्गन्स मार्फत, सेल्स मार्फत हे ब्लडच्या सहाय्याने केलं जाणार आहे. ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजेच काय? द कन्वर्शन ऑफ एक्सेस अमाउंट ऑफ द प्रोटीन्स इन द फॉर्म ऑफ अ व्हेरी युजफुल सबस्टन्सेस दॅट इज इन द फॉर्म ऑफ द ग्लुकोज. आणि हे रुबिस्को जे आहे ते मच मोर अबंडंट स्वरूपात हे प्रोटीन आहे आणि हे प्रोटीन हे ह्या ठिकाणी एन्व्हायरमेंटमध्ये, नेचरमध्ये प्रेझेंट असणार आहे आणि ह्याचा उपयोग हा फोटोसिंथेसिस साठी केला जातो. With the help of the lipids, we get a energy. Okay, substance formed by the specific chemical bond between the fatty acids and the alcohol. बघा लिपिड हे काय असणार आहे? It is a substance formed by a specific chemical bond, okay, between the fatty acids and the alcohol.
लिपिड इट इज डायजेस्टेड अँड इट इज कन्वर्टेड इनटू अ फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल. लिपिडचं कन्व्हर्शन या ठिकाणी कशामध्ये केलं जातं? फॅटी ऍसिड्स मध्ये आणि अल्कोहोल मध्ये. बघा हे फॅटी ऍसिड्स जे आहेत मगाशी आपण एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये बघितलेलंच आहे. सो दिस फॅटी ऍसिड इट इज कन्वर्टेड इनटू अगेन अ पायरुविक ऍसिड अँड विथ हेल्प ऑफ द एनर्जी फॉर्मेशन इज टेक्स प्लेस अँड हिअर द अल्कोहोल फर्मेंटेशन सुद्धा या ठिकाणी केलं जातं बाय युजिंग द व्हेन वी टेक अ एक्सरसाइज आपण जास्त करतो लॅक्टिक ऍसिडचं फॉर्मेशन त्या ठिकाणी केलं जातं. सो हिअर द lipids is converted into a digestion. After digestion of the lipids it is converted into fatty acids and the alcohol. Phospholipid, these are the important for the formation of the plasma membrane and it is obtained from the fatty acid. बघा ज्यावेळेस तुम्ही प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर बघताय बघा the structure of the plasma membrane it is like this. This is the bipolar structure. बघा ज्यावेळेस तुम्ही एखादी सेल फॉर एक्झाम्पल दिस इज द ॲनिमल सेल. ठीक आहे, ही ॲनिमल सेल आहे, न्यूक्लियस आहे, बाकीचे सेल ऑर्गनेज इथं प्रेझेंट आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहे, ओके, गॉल्गी बॉडीज आहेत, गॉल्गी कॉम्प्लेक्सेस आहेत, लायझोझोम्स आहेत. तर ह्याचं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हे प्लाझ्मा मेम्ब्रेन कशापासून बनलेलं असतं? इट इज मेड अप ऑफ विथ हेल्प ऑफ लिपिड्स. म्हणजे हा जर भाग जर तुम्ही एनलार्ज करून बघितला तर तुम्हाला हे असं स्ट्रक्चर बघायला मिळणार आहे. इट इज अ लिपिड बाय लेअर. ह्यालाच काय म्हणलं जातं? लिपिड बाय लेअर. आणि हे लिपिड बाय लेअर पूर्णतः या ठिकाणी सेलमध्ये प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. अँड हिअर इट इज मेनली ऑब्टेन्ड विथ हेल्प ऑफ फॅटी ऍसिड्स. हे कशापासून तयार झालेलं आहे? तर फॅटी ऍसिड पासून तयार झालेलं आहे. आणि मग ह्याच्यामध्येच मग तुम्हाला हे अदर कंपोनंट्स पण बघायला मिळतात. प्रोटीन सुद्धा असे प्रेझेंट असतात लाईक दिस. तुम्ही प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जर स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीने हे प्रोटीनचं स्ट्रक्चर या ठिकाणी बघायला मिळतं. इनसेंट्रिक आणि एक्सेंट्रिक प्रोटीन्स. आणि हे इथं असे अमायनो ऍसिडचे या ठिकाणी काय बघायला मिळणार? चेन्स, पॉलिसॅकराइड चेन इथं तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळणार आहे. लाईक दिस. तर हे पूर्ण जे आपल्या बॉडीचं जे लेअर आहे किंवा हे जी सेल मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन जी आहे ती ह्या ठिकाणी ही कशापासून बनलेली आहे? फॉस्फोलिपिड पासून बनलेली आहे. ओके. अँड इट इज मेनली ऑब्टेन्ड विथ हेल्प ऑफ द फॅटी ऍसिड्स. फॅटी ऍसिड्स दीज आर अगेन युज्ड फॉर द प्रोड्युसिंग द डिफरंट टाइप्स ऑफ द हार्मोन्स. फॅटी ऍसिड्स हे वेगवेगळे हार्मोन जे तयार करण्यासाठी वापरले जातात. तर प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन हे सगळे जे आहेत ते सेक्स हार्मोन्स आहेत, सेक्स रिलेटेड. दीज आर मेनली प्रेझेंट or these are mainly formed with help of the testes as well as the ovaries. येथे लक्षात तर प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, अल्डोस्टेरॉन आहे, हे हार्मोन्स ह्या ठिकाणी प्रोड्यूस करण्यासाठी फॅटी ऍसिड्स ह्या ठिकाणी वापरले जातात. सो एनर्जी यील्ड पर ग्रॅम ऑफ लिपिड इज अबाउट 9 किलो कॅलरीज. बघा लिपिड सगळ्यात जास्त एनर्जी तुम्हाला देणार आहे. बघा कार्बोहायड्रेट्स पासून तुम्हाला 4 किलो कॅलरीज एनर्जी मिळते, प्रोटीन्स पासून 4 किलो कॅलरीज एनर्जी मिळते आणि लिपिड्स पासून सगळ्यात जास्त म्हणजे डबल आणि आणखीन एक जास्त म्हणजे काय 9 किलो कॅलरीज एनर्जी तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे विटॅमिन्स. तर हा जो विटॅमिन्सचा जो पॉइंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया.